सुप्रभात विद्यार्थी मित्रांनो, वर्ग 11वी समाजशास्त्र या अंतर्गत आपण प्रकरण 2 पाश्चिमात्य आणि भारतीय समाजशास्त्रज्ञांचे योगदान यामध्ये आपण मागच्या भागापर्यंत जे पाश्चात्य समाजशास्त्रज्ञ होऊन गेले त्यांचे सिद्धांत, त्यांचा परिचय याचा आढावा घेतला होता आपण. त्यामध्ये आपण ऑगस्ट कांत यांचा परिचयसुद्धा आपण मागच्या भागामध्ये केलेला होता. समाजशास्त्राचे आद्यजनक त्यांना म्हटले जाते. त्यानंतर पहिल्या स्त्री समाजशास्त्रज्ञ म्हणून ज्यांचं नाव घेतलं जाते ते म्हणजे हॅरिएट मार्टिनॉ यांचासुद्धा अभ्यास आपण मागच्या भागामध्ये केलेला होता. यानंतर आपण एमिल डर्खाईम यांचेसुद्धा सिद्धांत आपण बघितलेले होते. त्यांचा आत्महत्येचा सिद्धांत प्रामुख्याने आपण बघितला आणि आत्महत्येचे प्रकारसुद्धा आपण बघितले. त्यानंतर आपण मागच्या भागामध्ये कार्ल मार्क्स, एक महान विचारवंत समाजशास्त्रज्ञ, वकील, क्रांतिकारक यांचा साम्यवादाचा सिद्धांत आपण बघितला. त्याचप्रमाणे वर्ग संघर्षाचा सुद्धा आपण इतिहास मागच्या भागामध्ये बघितला कार्ल मार्क्स यांचा. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जे पाश्चात्य देशातील समाजशास्त्रज्ञांची ओळख आपण करून घेतल्यानंतर आज आपण भारतीय समाजशास्त्रज्ञांचा परिचय आपण करून घेणार आहोत. आणि यामध्ये एक थोडक्यात आपल्याला बघायचं आहे की समाजशास्त्र आणि सामाजिक मानववंशशास्त्र हे दोन्ही विषय जे आहेत ते भारतात प्रामुख्याने ब्रिटनमधून आलेले आहेत. आणि जे ब्रिटिश अभ्यासक भारतात राहिले आणि नंतर जे भारतीय अभ्यासक ब्रिटन आणि अमेरिकेमध्ये शिक्षणाकरता गेले, त्यांनी हे दोन्ही विषय प्रामुख्याने भारतात आणण्याकरता महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे. भारतामध्ये 1919 मध्ये मुंबई विद्यापीठात पॅट्रिक गिडिस हे जे इंग्रज समाजशास्त्रज्ञ होते यांच्या मार्गदर्शनाखाली समाजशास्त्र विषय हा स्वतंत्रपणे सुरू करण्यात आला आणि तेव्हापासून भारतात समाजशास्त्राला एक स्वतंत्र विद्याशाखा म्हणून दर्जा मिळालेला आहे. त्यानंतर आपण जर बघितलं तर हळूहळू जे आहे पॅट्रिक गिडिस यांच्यानंतर मुंबई विद्यापीठाचे समाजशास्त्राचे विभाग प्रमुख म्हणून डॉक्टर गोविंद सदाशिव धुर्वे यांना विभाग प्रमुख बनविण्यात आलं. आणि त्यानंतर अनेक समाजशास्त्रज्ञ होऊन गेले आणि जे भारतीय समाजशास्त्राच्या अथक प्रयत्नामुळे भारतात समाजशास्त्र हे शास्त्र म्हणून विकसित होत गेलं. त्यामध्ये ज्या प्रामुख्याने समाजशास्त्रज्ञांचा या ठिकाणी उल्लेख करावयाचा आहे ते म्हणजे डॉक्टर धुर्वे. डॉक्टर गोविंद सदाशिव धुर्वे यांना भारतीय समाजशास्त्राचे पितामह म्हटले जाते, कारण भारतामध्ये खऱ्या अर्थाने भारतीय समाजाच्या अध्ययनाची सुरुवात डॉक्टर गोविंद सदाशिव धुर्वे यांनी केली. त्यांचे सिद्धांत, त्यांचे विचार, त्यांचा परिचय आपण बघणारच आहोत. त्यानंतर R.K. मुखर्जी म्हणजे राधाकमल मुखर्जी, D.P. मुखर्जी, B.M. सील, B.K. सरकार, M.N. श्रीनिवास, A.R. देसाई, इरावती कर्वे या समाजशास्त्रज्ञांचा सुद्धा आपल्याला प्रामुख्याने उल्लेख करता येईल की त्यांनी भारतीय समाजशास्त्राच्या विकासाला फार मोठं योगदान दिलेलं आहे. या ठिकाणी आपण प्रामुख्याने या भागामध्ये डॉक्टर गोविंद सदाशिव धुर्वे, M.N. श्रीनिवास आणि इरावती कर्वे यांनी भारतीय समाजशास्त्राच्या विकासात आणि जे योगदान दिलेलं आहे त्याचा अभ्यास आपण आजच्या या भागामध्ये करणार आहोत.
विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर गो. स. धुर्वे, त्यांचं पूर्ण नाव होतं गोविंद सदाशिव धुर्वे. 1893 ते 1983 हा त्यांचा कालखंड आहे. त्यांना भारतीय समाजशास्त्राचे जनक किंवा भारतीय समाजशास्त्राचे पितामह म्हणून त्यांना संबोधल्या जाते. भारतीय समाजशास्त्राची उभारणी करताना डॉक्टर धुर्वे यांनी समाजशास्त्रज्ञांची पहिली पिढी तयार केली. 1952 इंडियन सोशॉलॉजिकल सोसायटी या संस्थेची त्यांनी स्थापना करून सोशॉलॉजिकल बुलेटिन एक हे नियतकालीन सुद्धा त्यांनी सुरू केलं. डॉक्टर धुर्वे यांच्या लेखनात संकल्पना आणि परिप्रेक्ष्यांची खूप विविधता आपल्याला दिसून येते. त्यांचा अभ्यासाचा कल हा मुख्यत्वे करून जगातील विविध भागातील संस्कृतीचा उत्क्रांतीचा अभ्यास त्यांनी केल्याचे आपल्याला दिसून येते. म्हणजे जगाच्या पाठीवर किंवा भारतामध्ये सुद्धा ज्या काही संस्कृतीचा उदय झाला हा त्यांचा प्रामुख्याने अभ्यासाचा विषय होता असं आपल्याला दिसून येते. त्यांनी जातीव्यवस्थेचा अभ्यास केला आणि हा एक महत्त्वपूर्ण संदर्भ मानला जातो. यापूर्वी सांगितलं की भारतातील संस्कृतीचा त्यांनी सविस्तर अभ्यास करून जाती व्यवस्थेचा सुद्धा या संस्कृतीचा अभ्यास करताना त्यांनी आधार घेतला. त्यानंतर प्रामुख्याने डॉक्टर धुर्वे यांचा अभ्यासाचा जो केंद्रबिंदू होता तो म्हणजे भारतातील आदिवासी जमाती, शेड्यूल ट्राईब ज्याला म्हटल्या जाते. आजही भारतीय लोकसंख्येच्या 8% लोकसंख्या ही जी आहे ही आदिवासींची असल्याचं आपल्याला दिसून येते. आपल्या भागामध्ये जर बघितलं तर गडचिरोली जिल्ह्यामध्ये, चंद्रपूर भागामध्ये, अमरावतीच्या मेळघाट भागामध्ये, त्याच्यानंतर तिकडे छत्तीसगडचा भाग, मध्य प्रदेश किंवा सातपुड्याच्या तिकडे सातारा भागामध्ये सातपुड्याच्या पायथ्याशी अशा प्रकारे आदिवासी जमाती आपल्याला भारतामध्ये असंख्य दिसून येतात. जवळपास हजारो आदिवासी जमाती भारतामध्ये वेगवेगळ्या नावाने बसलेल्या आहेत. तुम्ही काही नावंसुद्धा त्यांची ऐकलेली असेल. महादेव कोळी, गोंड, गोवारी, सिंथाल, गराल अशा अनेक आदिवासी जमाती भारतामध्ये आहेत. तर या आदिवासींचा अभ्यास जो आहे तो डॉक्टर गो. स. धुर्वे यांनी केलेला आहे आणि त्यांनी त्या संबंधात अनुसूचित जमातीवर जे आहे त्यांनी अनेक ऐतिहासिक ग्रंथ, प्रशासकीय आणि सामाजिक ग्रंथसुद्धा त्यांनी लिहिलेले आहेत. महाराष्ट्रातील महादेव कोळी या जमातीचा स्वतंत्र अभ्याससुद्धा डॉक्टर धुर्वे यांनी केलेला आहे. ज्या काळामध्ये प्रस्थापित मानवशास्त्रज्ञ व प्रशासक असे मत अशा प्रकारचे आपले मत मांडत होते की आदिवासी जमातीची स्वतंत्र ओळख कोणत्याही परिस्थितीत जपली पाहिजे, ही एक विचारधारा होती. आणि त्याच काळात डॉक्टर धुर्वे यांनी आदिवासींवरील प्रबंध प्रकाशित केला. या दरम्यान त्यांनी वसाहतवादी त्यानंतर सरकारी मानवशास्त्रज्ञ आदिवासींना संरक्षण देण्याच्या बाजूने होते. जे शासकीय यंत्रणेमध्ये काम करत होते मानववंशशास्त्रज्ञ, त्यांची अशी विचारधारा होती की आदिवासींना संरक्षण द्यायला पाहिजे. तर राष्ट्रवादी विचारधारेची जी मंडळी होती त्यांचा या गोष्टीला विरोध होता. राष्ट्रवादी मंडळींच्या मते त्यांना संरक्षण देऊन किंवा त्यांना परिघाबाहेर ठेवून फोडा आणि राज करा ही नीती अंमलात आणली जात आहे आणि म्हणून त्यांनी या विचारधारेला, सरकारी मानववंशशास्त्रज्ञांच्या विचारधारेला त्यांनी विरोध केला. त्यानंतर भारतातील विविध भागामध्ये आदिवासींचे हिंदूकरण होण्याची जी प्रक्रिया आहे त्याचा अभ्यास डॉक्टर धुर्वे यांनी केला. त्यांच्या मते गणेश, काली, शिव या आदिवासींच्या दैवतांना आर्यांच्या इंद्र, विष्णू आणि ब्रह्मा यांच्या बरोबरीने स्थान मिळू लागले. भारतीय समाजातील विविध संस्कृतीची सांगड घालण्यासाठी आत्मावाद, कुलप्रतीकवाद, निसर्गवाद यांचा आधार घेतला गेला. तर हे जे आहेत आदिवासी जमातीतील एक ज्याला म्हणते
एक संस्कृती आहे, आत्मावाद, कुल प्रतीकवाद, निसर्गवाद. त्यातूनच भारतीय जमातींना हिंदू मानले जाऊ लागले. म्हणजे सांगायचं तात्पर्य असं की हिंदू धर्मामध्ये मुळात ज्या काही देवदेवता होत्या किंवा ज्या काही परंपरा होत्या, जसं आत्मावाद, कुल प्रतीकवाद, ह्या आदिवासी लोकांमध्ये जपलेल्या होत्या. वास्तविक आदिवासी मूळचे भारतातले आणि मूळचे हिंदू असं सुद्धा त्यांना संबोधल्या जाते. तर धुर्वे म्हणतात की आदिवासींनी स्वतःला जे आहे ते स्वच्छने हिंदू म्हणून घेत आहेत आदिवासी, आणि त्यांनी स्वतःला हिंदू संस्कृतीमध्ये सामावून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये ताना भगत, विष्णू भागवत, कबीरपंथी आणि इतर ज्या अनेक आदिवासी पुढारी आहेत, त्या पुढाऱ्यांनी हिंदू संस्कृती आदिवासींमध्ये रुजवण्याचा प्रयत्न केल्याचे आपल्याला दिसून येते. तर हे आदिवासींचे पुढारी आहेत ताना भगत, विष्णू भागवत आणि कबीरपंथी. त्यांचं फार मोठं योगदान आदिवासींना हिंदू संस्कृतीमध्ये सामावून घेण्यामध्ये असल्याचं दिसून येते. त्यामुळे अनेक आदिवासी जमाती ज्या आहेत त्या स्वतःला हिंदू मानू लागलेल्या आहेत. डॉक्टर धुर्वे यांनी जमातीविषयीचे विश्लेषण करताना राष्ट्रीयवादी धारणेचे जे आहेत ते राष्ट्रवादी धारणा त्यांच्या संदर्भात मांडली. त्यांच्यामध्ये भारतीय समाजात ऐक्य प्रस्थापित करण्याचे एकमेव महत्त्वाचे साधन म्हणजे जमाती आणि जातींमधील सांस्कृतिक ऐक्य आहे. हे महत्त्वाचे विचार त्यांनी मांडले. तर एकंदरीत सांगायचं या ठिकाणी की डॉक्टर धुर्वे यांनी आदिवासी जमातीबाबत आपले विचार मांडले आणि त्यांनी प्रामुख्याने हिंदूकरण हा शब्दसुद्धा आदिवासींच्या संदर्भात त्यांनी वापरलेला आहे. त्यांनी हे सुद्धा म्हटलेलं आहे की आदिवासी हे मूळचे जे आहेत इथे रहिवासी आहे, त्यामुळे हिंदू धर्मासोबत त्यांची चांगल्या प्रकारे सांगड घातल्या जाऊ शकते. त्यानंतर डॉक्टर धुर्वे यांनी आपण बघूया की भारतातील जाती व्यवस्थेसंबंधी सुद्धा त्यांनी विचार मांडलेले आहेत. ते यामध्ये काय म्हणतात, 1932 त्यांनी कास्ट अँड रेस इन इंडिया म्हणजे भारतातील जाती आणि वंश हा ग्रंथ त्यांनी प्रकाशित केला आणि हा ग्रंथ अत्यंत महत्त्वपूर्ण मानला जातो. कास्ट अँड रेस इन इंडिया भारतातील जाती व्यवस्था आणि नातेसंबंध यांचा अभ्यास करण्यासाठी त्यांनी या ग्रंथात ऐतिहासिक, मानववंशशास्त्रीय आणि समाजशास्त्रीय परिप्रेक्ष्यांचा जो आहे एकत्रितपणे जे आहे ते त्यांनी अभ्यास केलेला या ग्रंथामध्ये. म्हणजे भारतातील जातीव्यवस्था आणि नातेसंबंध यांचा अभ्यास प्रामुख्याने यामध्ये केलेला आहे. डॉक्टर जी.एस. धुर्वे यांनी जातीव्यवस्थेचा अभ्यास ऐतिहासिक, तुलनात्मक आणि एकात्मिक दृष्टिकोनातून केल्याचं आपल्याला दिसून येते. अंतर्विवाह म्हणजे जातीच्या आतमध्ये विवाह करणे, म्हणजे अंतर्विवाहामध्ये जाती अंतर्गत विवाह करणे, जातीच्या आत विवाह करणे, आणि बहिर्विवाह म्हणजे जातीच्या बाहेर विवाह करणे. तर अंतर्विवाह हे जातीव्यवस्थेचे सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य डॉक्टर गो.स. धुर्वे यांनी मांडलं. त्यांच्या मते जातीव्यवस्थेचा अभ्यास हा भारतातील बदलत्या वास्तव्याच्या संदर्भात केला गेला पाहिजे, ही त्यांनी भूमिका त्यांनी मांडली. त्यांच्या मते जातीव्यवस्था हा भारतीय सामाजिक आणि राजकीय जीवनातील एक ज्वलंत प्रश्न आहे. आजही आपण बघतो की जातीभेद संपुष्टात आले, पण जातीव्यवस्था भारतामध्ये अजूनही आहे. जातीय गट, जातीय वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न जो आहे तो आजही आपण बघतो की भारतामध्ये आपल्याला दिसून येते वेगवेगळ्या कारणावरून, वेगवेगळ्या निवडणुकांमध्ये. तर म्हणून त्यांनी म्हटलं की जातीव्यवस्था हा भारतीय सामाजिक आणि राजकीय जीवनातील एक ज्वलंत प्रश्न आहे, ही विचारधारा यांनी मांडले. तर डॉक्टर धुर्वे यांचे जातीविषयक विश्लेषण जे आहे पुढे आपण नंतर बघणारच आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण भारतीय समाजशास्त्राचे पितामह डॉक्टर गो.स. धुर्वे यांनी जे आहेत आज यांच्या संकल्पना, यांनी मांडलेले विचार, यांचे सिद्धांत, आदिवासी जमातीबाबतचे त्यांनी मांडले, भारतातील जातीव्यवस्थेबाबतचे त्यांनी विचार मांडले. याचा अभ्यास आपण आज डॉक्टर गो.स. धुर्वे, भारतीय समाजशास्त्रांचे पितामह यांचा आज आपण अभ्यास केला. पुढच्या भागामध्ये आणखी एक भारतीय समाजशास्त्रज्ञ होऊन गेले, ते म्हणजे डॉक्टर M.N. श्रीनिवास. 1916 ते 1919 हा त्यांचा अभ्यासाचा कालखंड. तर त्याचा अभ्यास जो आहे विद्यार्थी मित्रांनो
डॉक्टर एम एन श्रीनिवास आणि डॉक्टर इरावती कर्वे यांचा अभ्यासाचा यांच्या संदर्भात त्या भारतीय समाजशास्त्रज्ञ आहे, तर यांनी जे विविध विचार मांडले त्याचा अभ्यास आपण पुढच्या भागामध्ये करणार आहोत. आज आपण याच ठिकाणी थांबूया. थँक्यू.